मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लिमिटेड कोल्हापूर. चेअरमन माननीय सुनील रामचंद्र पाटील. व्हाईस चेअरमन माननीय सातापा गणपतराव मगदूम. संचालक सुधाकर आपासो कांबळे, सचिन भिकाजी गुरव, उत्तम शंकर वावरे, रणजित वसंत पाटील, मुजमिल अहमद नावळेकर, अमर पांडुरंग पाटील, जितेंद्र निनाप्पा वसगडेकर, राहुल राज कृष्णात शेळके, सुरेश पांडुरंग सुतार, रवींद्र करपसापा जरळी, अजय पांडुरंग शिंदे, संजय श्रीपतराव शिंदे, श्रीकांत नारायण चव्हाण, बाजीराव श्रीपती पाटील, सरदार शंकर दिंडे, नंदीप आकाराम मोरे, जयकुमार श्रीकांत रेळेकर, सरोजनी गंगाराम कोरी, सोनाली दत्तात्रय गुरव. तज्ञ संचालक दिलीप आनंदराव पाटील, दीपक जयसिंग बुरुड. व्यवस्थापक VN बोरगे. संस्थेचे मार्गदर्शक MR पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजीव परीट, राजाराम वरुडे, MM पाटील, KR किरोळकर, मनोहर भाट, सातापा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्के, ND पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट. सभासद होते तिथं आज 13,000 फक्त सभासद आपल्याला कागदावर दिसतात किंवा प्रत्यक्षात. तर मयत ट्रान्सफर केली नाही, पण वाघोण पाटलांनी मला वाटतं सांगितलं की साखर ती उचलली गेली आहे. जे सभासद आज मयत आहेत त्यांचं ट्रान्सफर केलेलं नाही, त्यांना न्याय दिलेला नाही त्यांच्या वारसांना, आणि याची साखर मात्र उचलली गेलेली आहे. तर अशा तऱ्हेचं किती त्यांना खाल्लं तरी समाधान वाटतं. आज अशा तऱ्हेचे जे विचार त्यांचे चांगले नाहीत, अण्णांच्या विचाराचे आम्ही पायिक आहोत असं ते म्हणतात, पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. भाऊनी असेल, वाघोण पाटलांनी बऱ्यापैकी, खाडेसाहेबांनी कामगारांचा विषय सांगितला की त्यावेळेला कामगारांनी जे योगदान दिले 60 वर्षाचं, माझ्या काळामध्ये ते झालेलं आहे. 60 वर्षाचं त्यांनी 58 वर्षाला रिटायरमेंट घ्यायचं, हा मोठा त्याग त्यांनी केलेला आहे. कुणासाठी तर कारखान्यासाठी. आणि अशा तऱ्हेचे जे कामगार आहेत कारखान्याचे, आता रिटायर्ड होऊन गेले असतील, पण स्वाभिमानी कामगार, त्यांना अण्णांनी स्वाभिमानानं राहायला शिकवलं आणि त्या तऱ्हेने त्यांनी राहिले आणि हा कारखाना चालवला. आज कंत्राट बेसिसवर कारखान्याची कामं दिली जातात. त्यांच्या हितचिंतक असतील त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. अशा तऱ्हेने ते कारखान्याचं कामकाज चाललं. आणि त्यामध्ये कंपनीला चालवायला दिल्यानंतर ह्यांना काही काम उरलेलं नाही, आणि जे उरलंय तिथं सुद्धा चांगल्या तऱ्हेने त्यांची राबणूक नाही. सभासद तिथं तुम्ही बघता कारखान्यावर गेल्यावर किती गजबजाट असायचा. अण्णा असताना तिथं जत्रा फुललेली असायची, तिथं एक चिटपाखरू सुद्धा तुम्हाला दिसत नाही. हे केव्हा तरी येतात. आणि आता कहर म्हणजे हे सत्तेत नाही आहेत तरी सुद्धा कारखान्याची यंत्रणा केटकाळे साहेब वापरायला आलेले आहेत. तर हे अतिशय चुकीचं आहे. गडगे साहेबांनी त्यासाठी तक्रार अर्जही दिलेला आहे आणि त्या तक्रार अर्जाला न्याय मिळेल असं मला खात्री आहे. तर ही यंत्रणा जे राबवतात चुकीच्या पद्धतीनं, ते आपण त्याला न्याय मागायचाच आहे. तर आज सर्वांनाच परत एकदा मला आवाहन करायचं आहे की मी मागेही म्हटलं होतं, झाशीची राणी ज्याने सांगितलं मेरी झाशी नाही दूंगी, तर आज सभासदांच्या वतीनंच मी सांगते की मेरी पंचगंगा सहकारी फॅक्टरीमध्ये ते भले सभासद असतील, संचालक असतील, पण त्यांची वृत्ती, मगाशी वाघोण पाटील म्हटले, रावणी वृत्ती आहे. तर अशा वृत्तीच्या लोकांकडे हा कारखाना राहणं हे धोक्याचं लक्षण आहे. म्हणून आपण सर्वांनी हा लढा उभा केलाय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.